आता बघूयात या घडीच्या 9 मोठ्या बातम्या। राज ठाकरे आज पुण्याच्या दौऱ्यावर पूरग्रस्त भागाची ते पाहणी करणार, नुकसानग्रस्त भागातील नागरिकांची भेटही घेणार। यशस्वी शिंदे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज उरण शहर बंद, फुल मार्केट परिसरातून नागरिकांचा लॉंग मार्च, आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी। पिंपरी चिंचवड पालिकेच्या वायसीएम रुग्णालयाचा नवा प्रताप समोर, जिवंत नवजात बाळाला रुग्णालयानं मृत घोषित केलं, नवजात बाळाच्या नावानं रुग्णालयाकडून स्मशानाचा दाखला। गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी पश्चिम आणि कोकण रेल्वेकडून विशेष गाड्यांचं आजपासून तिकीट आरक्षण सुरू। सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण, सोनं 8 दिवसात 5,000 तर चांदी 11,000 रुपयांनी स्वस्त। काजू, बदाम आणि अक्रोडचे भाव मात्र वधारले, रुपया घसरल्याचा ड्रायफ्रूटला फटका, डॉलरच्या तुलनेत रुपया घसरून 83 रुपये 78 पैशांच्या नीचांकी पातळीवर। रायगड आणि साताऱ्यात आज ऑरेंज अलर्ट, तर पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, पुणे आणि कोल्हापूरला येलो अलर्ट। देशातल्या 17 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, दिल्ली, सुरत, गुजरात, कर्नाटक, भोपाळ, मध्य प्रदेशसह इतर 10 राज्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा।